समजा एखाद्या व्यक्तीच्या बँक अकाउंटमध्ये 10,000 रुपये आहेत आणि 10 वर्षांनी त्या व्यक्तीच्या बँक अकाउंटमध्ये किती पैसे असेल असं जर त्याला विचारले तर तो नक्कीच हे म्हणेल की त्याचे पैसे हे वाढलेले असतील. पण रियालिटी ही आहे की तुमचे पैसे त्या बँक अकाउंटमध्ये कमी झालेले असतात. होय, आणि ह्यालाच म्हणतात इन्फ्लेशन म्हणजेच महागाई. बँकेच्या सेव्हिंग अकाउंटमध्ये आपल्याला 3 ते 4% व्याज भेटतं आणि महागाईचा दर आहे 5 ते 6%. म्हणजेच तुमचा पैसा हा बँकेच्या अकाउंटमध्ये झोपून पडलेला आहे. आणि त्यानंतर आपण स्वतःला कंप्लेंट करतो की आम्ही इतके वर्ष काम करतो, एवढा पैसा कमवतो, तरी आम्ही गरीबच का. तर आज श्रीमंत माणसे कुठे पैसा गुंतवतात, कशा प्रकारे आपल्या पैशाचं व्यवस्थापन करतात ते जाणून घेऊया. आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्युच्युअल फंड आणि SIPची जादू, खऱ्या अर्थाने तुमचा पैसा कसा वाढवेल, म्युच्युअल फंड आणि SIP म्हणजे नक्की काय हे मराठी माणसाला सांगण्यासाठी आजचा हा व्हिडिओ बनवला आहे. आपल्यापैकी बरेच जण हे नोकरी करतात आणि महिन्याच्या शेवटी आपला पगार जमा होतो. तोच पगार सुरक्षित राहावा म्हणून आपण बँकेच्या अकाउंटमध्ये जमा करतो. पण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे बँकेच्या अकाउंटमध्ये आपले पैसे वाढत नाही आहेत, तर अजून कमी होत आहेत. पण तुम्ही हा विचार केला का, तोच पैसा जर तुम्ही बँकेत न ठेवता म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केला असता तर हिस्टॉरिकली लॉंग टर्ममध्ये 12 ते 15% रिटर्न्स देऊन महागाईला हरवून तुमचा पैसा खऱ्या अर्थाने आज वाढला असता. पण मग हे म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्यावेळी तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाता त्यावेळी तुम्ही भाजी, डाळ, वरण, स्वीट डिश अशी वेगवेगळी जर ऑर्डर केली तर नक्कीच तुम्हाला जास्त खर्च येईल आणि काय काय घ्यावं हे सुद्धा कळणार नाही. पण त्याऐवजी तुम्ही सरळ एक महाराष्ट्रीयन थाळी ऑर्डर केली तर त्यामध्ये सर्व काही थोडं थोडं असतं आणि एक एक्सपर्ट शेफने ती थाळी तयार केलेली असते. म्युच्युअल फंड म्हणजे देखील मार्केटची थाळीच. हजारो लोक आपला थोडा थोडा पैसा जमा करतात आणि एका एक्सपर्ट माणसाकडे तो पैसा इन्व्हेस्ट करायला देतात. तो माणूस म्हणजे फंड मॅनेजर. हाच फंड मॅनेजर आपला पैसा देशातल्या सर्वोत्तम कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि चांगला परतावा मिळवून देण्याचा आपल्याला प्रयत्न करतो. ह्यालाच म्युच्युअल फंड म्हणतात. आता सगळ्यात फेमस शब्द SIP, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. बरेच जण विचारतात की मी कोणत्या SIPमध्ये इन्व्हेस्टमेंट करू. मित्रांनो, SIP म्हणजे कोणती स्कीम नाही आहे, ती एक गुंतवणूक करण्याची पद्धत आहे. जसं तुम्ही मोबाईल किंवा गाडी घेतल्यानंतर त्याचे EMI भरता तसंच इथेही दर महिन्याला तुमच्या अकाउंटमधून काही ठराविक रक्कम म्हणजे 500 किंवा 1000 रुपये कट होऊन तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट होते आणि यालाच बेसिकली SIP असं म्हणतात. SIPचे 2 सर्वात महत्त्वाचे फायदे. यामध्ये तुम्हाला पॉवर ऑफ कंपाऊंडिंगमुळे तुमच्या व्याजावर देखील व्याज मिळत जातं आणि त्यामुळे तुमचा पैसा वेगाने वाढायला हेल्प होते. आणि दुसरं म्हणजे रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगमुळे मार्केट वर जरी असलं किंवा खाली जरी असलं तरी दर महिन्याला तुमचे पैसे गुंतवले जातात, त्यामुळे रिस्क कमी होते. आता याच्यामध्ये म्युच्युअल फंडचे टाईप्स कोणते आहेत? पहिलं म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंड, दुसरं डेप्ट म्युच्युअल फंड आणि तिसरं म्हणजे हायब्रिड म्युच्युअल फंड. मार्केटमध्ये हजारो म्युच्युअल फंड आहेत, पण हे 3 मुख्य म्युच्युअल फंड आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंड. हे तुमचे पैसे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. रिस्क थोडी जास्त असू शकते, पण जर तुम्ही 5, 10 किंवा 15 वर्षांपुढे इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचे रिटर्नसुद्धा जास्त मिळतात. दुसरं म्हणजे डेप्ट म्युच्युअल फंड. यामध्ये तुमचा पैसा हा गव्हर्नमेंट बॉन्ड, सिक्युरिटीज किंवा सुरक्षित ठिकाणी लावला जातो, त्यामुळे रिस्क तुमची खूप कमी असते आणि FDपेक्षा नक्कीच दुप्पट फायदा यामध्ये बघायला भेटतो. तिसरं म्हणजे हायब्रिड म्युच्युअल फंड. यामध्ये तुमचा पैसा इक्विटी आणि डेप्ट या दोघांमध्ये इन्व्हेस्ट केला जातो. यामध्ये मीडियम रिस्क असते आणि मीडियम परतावा पण भेटतो. आता तुम्हाला बेसिक म्युच्युअल फंड म्हणजे काय हे जर समजलं असेल तर म्युच्युअल फंड नक्की कसा विकत घ्यायचा हे समजून घेऊया. सर्वात आधीमध्ये तुमच्याकडे पॅन कार्ड, आधार कार्ड आणि एक बँक अकाउंट असणं खूप गरजेचं आहे. ह्या जर गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून झेरोदा, ग्रो, अपस्टॉक्स, एंजल वन, अगदी पेटीएमवरून सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकता. त्या ॲपमध्ये जाऊन तुम्हाला कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा आहे तो फंड सिलेक्ट करा, त्याची SIP अमाऊंट टाका, कोणत्या दिवशी तुमची अमाऊंट बँकेमधून डिडक्ट झाली पाहिजे ती अमाऊंट टाका आणि ऑटोपे सेट करा. बस तर पुढच्या महिन्यापासून तुमची गुंतवणूक ऑटोमॅटिकली चालू होईल. मित्रांनो, जाता जाता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, मोठी रक्कम गुंतवण्यापेक्षा लवकरात लवकर गुंतवणूक करणं हे जास्त फायदेशीर असतं. अगदी तुम्ही 500 रुपयांपासून सुरुवात केली तरीही ती गुंतवणूक तुम्हाला भविष्यात खूप मोठा परतावा देऊन जाईल. धन्यवाद.